वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही. तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खूप छान असं कलर कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस आहे. साडी सुद्धा सेम अशीच आहे आणि याचा बॅक पार्ट आपण खरं तर ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं सुद्धा. आणि आता सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेलं आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंचाचं शोल्डर. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे खरं तर 5.25 इंच. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 1.5 इंच असं मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन, तर मी 10.5ला मार्किंग करून घेते. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून घेऊयात, कारण वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी इथे मार्किंग केलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो. आणि यानंतर मग आता आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करून घ्यायची. खरं तर आता कटवर्कचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आज आपण कटवर्क प्लस रेग्युलर गळ्याचं कॉम्बिनेशन सहित खूप सुंदर ट्रेंडिंग अशी डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला जरा कर्व ड्रॉ करायचे आहे. तर तुम्ही कुठलीही एखादी गोलाकार वस्तू तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती यूज करू शकता. सो मी सुद्धा इथे एक छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि इथून बघा कर्व या पद्धतीने ड्रॉ करून घेते. सुरुवातीला अलगद अलगद हातानेच केलेले आहे. त्यानंतर मग ते किती खोल हवे आहे त्याचा शेप थोडासा आपण व्यवस्थित सेट करून डार्क करून घेऊयात. आणि आता हे 2 कर्व तयार झाल्यानंतर याला कंटिन्यू मध्ये आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. सो सुरुवातीला पुन्हा किंचितचा कर्व येतो आणि मग इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप टाईप आपण इथे शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, तो खूप वेगळ्या पद्धतीचा हा आकार आहे आणि नक्कीच छान असा आपला हा ब्लाऊज तयार होणार आहे. यामुळे नक्कीच मस्त असं ब्लाऊजला फॅन्सी लुक येईल. सो फायनली आपली गळ्याची मार्किंग तर इथे झालेली आहे. आता हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे, कारण हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करावा लागेल. सो म्हणूनच बघा, मी इथे पेपर कॅनव्हास घेतला, तर तो डबल फोल्ड करायचा, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे स्केच पेनच्या सहाय्याने मार्क करून घ्यायची आहे. सो ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये आतली मार्किंग दिसत नसेल, पण जर तुम्ही ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर तुमच्या मार्किंगवर ठेवला तर तुम्हाला सुद्धा मार्किंग नक्कीच दिसेल. त्यानंतर बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला पुन्हा मार्किंग फेंट फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपले शेप अगदी परफेक्ट व्यवस्थित सेम एकसारखे यावे. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता कॅनव्हास पेपरवर मार्किंग केल्यानंतर आता हा कॅनव्हास पेपर कट करायचा. सो कडेने साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण
हा गळा इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आपली अस्तरवर झाली आणि कॅनव्हास पेपरवर सुद्धा झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला जो काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा. त्यानंतर कॅनव्हास पेपर आहे त्याचा सेंटर पॉईंट बरोबर इथे ठेवायचा आहे. म्हणजे अस्तरचा सेंटर पॉईंट आणि कॅनव्हास पेपरचा सेंटर पॉईंट मॅच करत सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या स्टेपने काय होतं की आपला कॅनव्हास पेपर अगदी बरोबर मध्यभागी राहतो आणि मग जे काही मेन गळ्याचा आकार आहे तर तिथे शिलाई मारताना आपला कॅनव्हास पेपर हलत नाही आणि याचाच अर्थ त्यामुळे असं होतं की आपला गळ्याचा शेप अजिबात चेंज होत नाही, तिरकाही होत नाही, वरखाली होत नाही, कमी जास्त सुद्धा होत नाही किंवा एकाच साईडला होईल वगैरे तर याची सुद्धा पॉसिबिलिटी राहत नाही. त्यामुळे आठवणीने मध्यभागी एक टीप मारायची आणि त्यानंतर मग तुमचा जो काही गळ्याचा आकार असेल तुम्ही मार्क केलेला तर एक्झॅक्टली त्यावर टीप मारून घ्यायची. आता टीप मारताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे. सो त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर का तुम्ही टीप थोडी जरी तुमची तिरकी वगैरे गेली तर गळ्याचा आकार बिघडू शकतो. म्हणजे आता आपण जी टीप मारणार आहोत तोच आपला फायनल गळ्याचा आकार आहे. त्यामुळे ही स्टेप आपल्याला अगदी सावकाश काळजीपूर्वक फॉलो करायची आहे. सो तुम्ही सुद्धा गळ्याच्या म्हणजे गळ्याची जी काही मार्किंग असेल त्यावर टीप मारताना थोडं काळजीपूर्वकच टीप मारायची आहे. म्हणजे आपला गळ्याचा आकार चेंज होणार नाही. आपल्याला जसा हवा आहे तसाच तो तयार व्हावा त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली अगदी परफेक्ट काळजीपूर्वक आपण कर्व वगैरे खालचा शेप सगळं व्यवस्थित मेंटेन ठेवत एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडला तर ते मी कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. किंचितचं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे ना अगदी तेवढं आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने आपण हे कटिंग करून घेऊयात. सो बघा मग फायनली आपण इथे अगदी प्रॉपर पद्धतीने कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हे इथे लक्षात आलं असेल की कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक आणि अस्तर असं सगळं सोबतच आपण कटिंग करून घेतलं. त्यानंतर आता या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. जिथे कर्व आहे, गोलाकार शेप आहे, कानेकोपरे आहेत तिथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आठवणीने कट्स मारायचेच आहे. जर कट्स मारले नाही तर गळा प्रॉपर तयार होणार नाही. त्याचबरोबर कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट तर जाणार नाही ना तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली किती व्यवस्थित योग्य पद्धतीने मी इथे खरं तर कट्स मारून घेतले. त्यानंतर आता हा बॅक पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. आता हा सरळ केल्यानंतर व्यवस्थित गळ्याच्या साईडला कानेकोपरे कर्व बाहेर काढायचे आहे. अगदी सावकाश अलगद ते सेट करायचे आहे कारण आता आपण जसं सेट करणार ना तसाच त्याचा शेप येणार आहे. सो जेवढं शक्य आहे तेवढं अगदी व्यवस्थित मी इथे सरळ करून घेतलं. आणि आता या गळ्याला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर लक्षात राहू द्या इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपले फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. सो मी बघा अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेत आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच दाबटीप द्यायची. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण की जर तो कपडा वरती दिसला तर गळ्याचा आकार तर चेंज होतोच आहे पण फिनिशिंग सुद्धा बिघडते आणि तसं व्हायला नको. कारण मी नेहमीच सांगत असते डिझाईन कशीही असो म्हणजे अवघड असो, सिंपल असो, छान नसो, कशीही असो पण त्याची फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तरच आपला ब्लाऊज छान असा उठून दिसतो, तरच डिझाईन छान दिसते. नाहीतर मग तुम्ही कितीही छान डिझाईन बनवली पण जर का त्या ब्लाऊजला त्या डिझाईनला फिनिशिंग नसेल तर ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही, पूर्ण बिघडल्यासारखं दिसतं.
संपूर्ण लुकच बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी मग कुठलीही डिझाईन असो, संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही सुद्धा त्या आवर्जून फॉलो करायच्या. आणि फायनली परफेक्ट असा गळा रेडी झाला. त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमचे हेही लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी झालेला आहे. कुठेही इथे आपल्याला गळापट्टी कमरपट्टी काहीही लावण्याची गरज देखील नाहीये. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण हे जोडून घेतलं. आता जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम यायला नको. सो म्हणूनच मग आपल्याला ह्या पद्धतीने हा एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. आणि फायनली परफेक्ट असा आपला इथपर्यंतचा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. ठीक आहे. आता यानंतर बॅक साईडला टक्स टाकूयात. सो बघा मग सेंटरपासून 4.5 अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग करायची आहे. आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही आणि आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होत नाही. एक साईडचा टक्स टाकला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. कारण की योग्य पद्धतीने परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. कारण जर टक्स परफेक्ट नसतील तर मग ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. बऱ्याचदा तो वरती कमरेच्या साईडला तरंगल्यासारखा होतो. भरपूर साऱ्या कमेंट्स येतात. सो तुम्ही टक्स व्यवस्थित टाका, फिटिंग व्यवस्थित टाका, तुम्हाला तो प्रॉब्लेम नक्कीच येणार नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट असा आपला इथपर्यंतचा बॅक पार्ट रेडी झाला. त्यानंतर आता हा जो काही ब्लाऊज आहे यावर ना कॉपर गोल्डन कलरचा वर्क आहे. सो त्यामुळे मग कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड 1 मीटर नॉट घेतलेली आहे. कारण एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट आहे. ठीक आहे. सो बघा आता इथे आपल्याला ना छान असे हँगिंग्स बनवायचे आहे. म्हणजेच लटकन ते सुद्धा परफेक्ट असे टप्प्यामध्ये छान असं मल्टिपल फॅब्रिकचे लटकन जॉईन करून. खरं तर इथे जर तुम्हाला रेडीमेड लटकन्स बनवायचे असेल तर तुम्ही इझिली बनवू शकतात किंवा फॅब्रिकचे सुद्धा बनवू शकतात. फॅब्रिकचे लटकनमुळे सुद्धा ब्लाऊज डिझाईनला छान असं लुक येतं. सो मग तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकतात. सो बघा मग ह्या पद्धतीचे कर्व कसं काढलेला आहे, जसा मी शेप घेतलेला आहे ना तर तसं टोटल आपल्याला 6 तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे एक साईडनी 3 आपल्याला लागणार आहे. सो कॅनव्हास पेपर लावून आपण बनवणार आहोत जेणेकरून आपली फिनिशिंग सुद्धा मस्त परफेक्ट अशी यावी यासाठी. आणि लक्षात राहू द्या ज्या वेळेस आपण ब्लाऊजला कॅनव्हास पेपर यूज करतो तर तो पेपर कॅनव्हास असतो. कारण की कॉलर कॅनव्हास वगैरे असे बॉटम कॅनव्हास हे सगळे जाड आणि जास्त ब्रॉड असतात तर तसे आपल्याला इथे नको असतात. ठीक आहे. आणि आता हे जेवढे कट केलेले आहे यासाठी आपल्याला अस्तर देखील लागणार आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा लागणार आहे. तर बघा मग इथे मी मेन फॅब्रिक आधी ठेवलं, त्यानंतर त्यावर अस्तरचा पार्ट आणि त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. आणि खालच्या साईडचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायचं आहे. सो कंटिन्यू आता मी इथे हे सगळ्यात आधी खालच्या साईडने टीप मारते जेणेकरून कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट पटापट असे आपले हे लटकन सोबतच तयार व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. एक साईडला मारली टीप की लगेच दुसऱ्या साईडला खरं तर गळ्याच्या मधला जे काही आपला अस्तर होतं तर ते आपण इथे यूज केलेलं आहे. त्यामुळे तिथे जसं जसं बसेल तसं तसं कॅनव्हास पेपर बसवत खालच्या साईडने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आता एक साईडचं बनवूयात. म्हणूनच मग मी सोबतच इथे 3 अटॅच करून घेतलेले आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. म्हणजे जेवढं अस्तर म्हणजे जेवढं आपलं खरं तर कॅनव्हास पेपर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही पाहिजे नाही. खरं तर व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येतच आहे की मी कशा पद्धतीने व्यवस्थित ऍडजस्ट करत हे संपूर्ण कट करून घेतलेलं आहे.
आता हे कटिंग झाल्यानंतर खालचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे छोटे छोटे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळही व्हावे आणि खालचा गोलाकार शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली ते सरळ करून खालच्या साईडला द्यायची आहे आता आपल्याला दाबटीप. ठीक आहे. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सोबतच सगळ्या आता म्हणजे 3 पार्ट्स आपण इथे घेतलेले आहेत, तर तिन्ही पण पार्टला खालच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग लास्टचा एक उरलेला आहे तिथे हे दाबटीप देऊन घेऊयात. आणि महत्वाचं म्हणजे आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला कडेकडेने सुद्धा इथे टीप मारायची आहे, म्हणजे आपला कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक आणि अस्तर हे संपूर्ण एकमेकाला जॉईंट व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग आता हे दोन्ही पण उरलेल्या पार्ट्सला आपण कडेकडेने टीप मारून घेऊयात. आणि टीप मारून झाल्यानंतर जे काही थोडंफार किंचितचं एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते आपण इथे कट करूयात, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपले लटकन्स तयार व्हावे यासाठी. ठीक आहे. सो खूप काही एक्स्ट्रा नव्हतं, किंचितच होतं, पण मग मी ते व्यवस्थित कट करून घेतलं. आता हे आपल्याला इथे जी काही आपण रेडीमेड नॉट घेतली तिथे जोडायचं आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने सेंटरला नॉट टाकली. सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सिंपल टिप मारून घेतलेली आहे. आणि आता आपण हे सरळ करूया. सो बघा किती छान प्रॉपर व्यवस्थित एकसारखं गोलाकार आपल्या इथे हँगिंग लागलं गेलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता थोडा थोडा डिस्टन्स ठेवत आपल्याला इथे मी म्हटलं की एका साईडला आपल्याला 3 लागणार आहे. सो त्यामुळे मग मी लगेचच दुसरं सुद्धा इथे जोडून घेतलेलं आहे. डिस्टन्स बघा ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. खूप काही 2 याच्यामध्ये आपल्याला अंतर इथे ठेवायचं नाहीये. 2 लावून झाल्यानंतर लगेच उरलेलं जे काही तिसरं आहे तर ते सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि तिथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. आणि हे आपण सरळ करूयात. सो बघा मग फायनली एका साईडने आपण व्यवस्थित लेवलमध्ये 3 हँगिंग्स इथे लावून घेतलेले आहे. सेम याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे जोडून घेऊयात. आणि बघा मग फायनली आता आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित परफेक्ट असे हँगिंग इथे तयार करून घेतलेले आहे. आता आपण हे ब्लाऊजला इथे स्टिच करून घेऊयात. सो सगळ्यात आधी काय करायचं, सेंटर पासून आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आता आपण हे बॅक पार्टला स्टिच करून घेऊयात. सो बघा मग खरं तर शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपण नॉट अटॅच करत असतो. सो इथे पहिला कर सोडल्यानंतर दुसऱ्या करच्या बरोबर पहिल्या आणि दुसऱ्या करच्या मध्यभागी मी इथे लावून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडून घेऊयात. आणि इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे. सो बघा मग किती परफेक्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपण हे दोन्ही पण नॉट व्यवस्थित परफेक्ट इथे जोडून घेतलेले आहे. हँगिंगचे लटकन बनवलेले आहेत, त्यामुळे ही डिझाईन अजूनच मस्त उठून दिसते. सो जवळून मी तुम्हाला थोडंसं ह्या डिझाईनचं लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला शेप वगैरे कसा आहे त्याची थोडीशी आयडिया यावी यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही ब्लाऊज डिझाईन इथे तयार केलेली आहे. खरं तर नक्कीच या छानशा नवीन डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि ही डिझाईन सुद्धा आपली कटवर्क डिझाईनमध्ये जाते आणि सध्या कटवर्कचं खूप ट्रेंड चालू आहे. सो अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्कीच ट्राय करू शकतात. त्याचबरोबर लटकन सुद्धा मस्त असे हँगिंगचे बनवलेले आहे. तुम्हाला जर नॉट अजून थोडी लांब हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त त्याची हाईट करू शकतात. त्याचबरोबर जर गळ्याला तुम्हाला इथे लेस, पाइपिंग, मोती लेस असं काहीही लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण ते कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. काही काही कस्टमरला लावायचं असतं, काही कस्टमरला लावायचं नसतं. सो त्यामुळे मग मी इथे लावलेलं नाहीये. अशी डिझाईन उठूनच सुंदर दिसते परफेक्ट अशी. आणि जरी तुम्ही एखादी लेस, पाइपिंग किंवा मोती लेस लावली तरी सुद्धा डिझाईन छानच दिसणार आहे. फक्त ती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करतच लावायची, म्हणजे मग डिझाईन अजूनच उठून दिसेल. ठीक आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच या डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर असं उठून दिसणार आहे, कारण की असंही साडीचं संपूर्ण लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं. आणि त्यामुळे ह्या डिझाईनमुळे साडी छानच दिसेल. पण या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात, कारण नेहमीच कस्टमरचं सुद्धा म्हणणं असतं की त्यांना नवीन डिझाईन हवी असते, कारण नवीन साडी घेतलेली असते त्यामुळे वेगळं काहीतरी स्टिच करायचं असतं. सो या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.